हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पार्ट 2. काय डिस्कस करणार आहे आपण? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पार्ट 2 आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय करणार आहे? डिस्कस करणार आहे. पार्ट 1 मध्ये मी जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा टोटल जो कॉन्सेप्ट आहे, जो की एक वेज आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहे. मेल रिप्रोडक्टिव्हचा जो रिमेनिंग राहिलेला पोर्शन आहे तो पोर्शन आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे, जो की पार्ट 2 आहे. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असून तुम्हाला आयडिया लागून गेल्या की आपण काय करणार आहे. पार्ट 2 मेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट 2. आता पार्ट 2 काय की जे रिमेनिंग राहिलेलं आहे त्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर जो रिमेनिंग राहिलेला पोर्शन्स आहे तो याच्यामध्ये याच्यामध्ये मी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची डायग्राम पण काढून ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला त्याची जरूरत पडणार आहे. आणि त्याच्याबरोबर म्हणजे त्या डायग्रामॅटिकली डायग्राम कसे राहते की तुम्हाला एक बारीक म्हणजे म्हणू शकतो की एक बेटर ऑब्झर्वेशन भेटून जाते की कुठून काय वे पद्धतीनं आपलं काय होत आहे, इजॅक्युलेशन्स होत आहे, किंवा ग्लँड कशा पद्धतीने त्याचं जे एक्सक्रिशन्स आहे जसं की जे ग्लँड्स आहेत त्याचे जे फ्लुइड्स आहेत ते फ्लुइड कशा पद्धतीनं आपल्या सेमन्समध्ये मिक्स होतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला मग जास्त टाइम न वेस्ट करता सुरुवात आपण हायपोथॅलॅमस पासून करू. हायपोथॅलॅमस म्हणजे काय? हा एक ह्यूमन ब्रेनचा एक पार्ट आहे जो की हायपोथॅलॅमस डायन्सेफेलॉनचा खालचा जो फ्लोअर पार्ट आहे त्याला म्हणतात हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमस जो की एक आपलं टोटली एंडोक्राइन जे सिस्टम आहे ते एंडोक्राइन सिस्टम कंट्रोल करण्याचं काम कोण करते? हायपोथॅलॅमस करते. ठीक आहे, तर सुरुवातीपासून ऐकून घ्या, थोडं कॉन्सन्ट्रेशननं लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, काय तुमचा हायपोथॅलॅमस. ठीक आहे, हायपोथॅलॅमस हा एक ब्रेनचा पोर्शन आहे जो की एंडोक्राइन सिस्टम म्हणजे जे ग्लँड सिस्टम राहते, ग्लँड जे की हॉर्मोन सिक्रेशन्स वगैरे राहतात, सगळ्या गोष्टी हॉर्मोनल चेंजेस आहेत. ठीक आहे, तर हॉर्मोन सुरुवातपासून पाहणार आपण. त्याच्या पहिले एवढं लक्षात ठेवा, प्युबर्टी एक वर्ड्स आहे ज्याला काय म्हणतात? सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल्स आणि यालाच प्युबर्टी म्हणतात सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल. ठीक आहे, सेक्शुअल मॅच्युरिटी प्युबर्टी म्हणजे काय? सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल आणि सेक्शुअल मॅच्युरिटी. प्युबर्टी मेलमध्ये पण राहते आणि प्युबर्टी फिमेलमध्ये पण राहते. ज्यावेळेस मेलमध्ये प्युबर्टी येणार तर तो ॲट द एज ऑफ 13-14 एजमध्ये मेलमध्ये प्युबर्टी येत असते. त्याच्या 1-2 वर्षा पहिले फिमेल्समध्ये प्युबर्टी येतात. नॅचरलीच फिमेल्स लवकर मॅच्युअर होतात. या सगळ्या गोष्टी आहेत ते आपण समोर डिस्कस करणार आहे. चॅप्टरमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर काय झालं की ॲट द एज ऑफ 14 पकडू आपण. ॲट द एज ऑफ 14 काय झालं की मेलमध्ये काय आली? प्युबर्टी आली. मेलमध्ये प्युबर्टी आल्यानंतर काय होते की तुमच्या हायपोथॅलॅमसमध्ये काहीतरी हलचल होऊन जाते. काय होऊन जाते? हलचल. कशामध्ये? तुमच्या हायपोथॅलॅमस काय? हा एक ब्रेनचा एक पार्ट आहे जो की डायन्सेफेलॉनचा जो फ्लोअर पार्ट आहे त्याला हायपोथॅलॅमस असे म्हणतात. ठीक आहे, हायपोथॅलॅमस जो आहे तो एक हॉर्मोन सिक्रेशन करण. बघा इकडे लक्ष द्या, कोणतं सिक्रेशन करण? हार्मोन सिक्रेशन, जे की काय तुमचं GnRH आहे. काय? GnRH. ठीक आहे, हा GnRH हॉर्मोन्स आहे, ज्याला लॉंग फॉर्म काय म्हणतात? त्याला गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन्स. कोणतं हॉर्मोन्स आहे ते? GnRH हॉर्मोन्स आहे. GnRH एन आय थिंक सो स्मॉल काढले जाते. ठीक आहे, GnRH. ठीक आहे, स्मॉलचं काय त्याच्यामध्ये दिलं? GnRH काय तुमचं? गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन्स. कोण सिक्रेशन केला? हायपोथॅलॅमसनं कशासाठी सिक्रेशन केला? पिट्युटरी ग्लँडसाठी सिक्रेशन केला. सिक्वेन्स लक्षात ठेवा. काय? पिट्युटरी ग्लँडसाठी. काय आता हे कोणाला स्टिम्युलेट करण? पिट्युटरी ग्लँडने करण. कोणाला? पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, तर पिट्युटरी ग्लँड पण तुमचं लोकेशन वगैरे काय आहे ते समोर सांगून देईन मी तुम्हाला काय गोष्टी राहतात. तर हे झालं हायपोथॅलॅमस. प्युबर्टी आली. प्युबर्टी नंतर हायपोथॅलॅमसने एक हॉर्मोन सिक्रेशन केलं. हॉर्मोन्स कोणतं केलं? गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन्स. आणि ते कोणासाठी केलं? तुमच्या पिट्युटरी ग्लँडसाठी. आता सगळ्यात पहिले हॉर्मोन्स पाहून घ्या काय असतात. तर हॉर्मोन्स बेसिकली एक केमिकल मॅसेंजर राहतात. लक्षात केमिकल मॅसेंजर जे की ब्लडमध्ये सिक्रेट होते. आणि ब्लडमध्ये सिक्रेट झाल्यानंतर काय होणार आहे की ते जे हॉर्मोन्स राहतात, ते जे केमिकल्स राहतात, बेसिकली ते केमिकल एक मेसेज घेऊन जाते आणि पर्टिक्युलर टार्गेट म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गनला टार्गेट करतात. म्हणजे टार्गेट केल्यानंतर काय होईल की तो जो ऑर्गन्स आहे त्याच्यापासून काय करा? फंक्शन करा. तर एवढा मोठा कॉन्सेप्ट न समजता आता तुम्हाला समोर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर लक्षात ठेवायचं की हॉर्मोन्स एक केमिकल मेसेज आहे. एक मेसेज आहे. जसं की आपण एखाद्याला मेसेज सेंड करतो तर आपण बोलण्याहून पण मेसेज सेंड करू शकतो. अनदर तशाच पद्धतीनं आपल्या बॉडीमध्ये केमिकली मेसेज सिक्रेशन केला जातात. त्याला हॉर्मोन्स म्हणतात. पहिले हायपोथॅलॅमसनं हॉर्मोन सिक्रेशन म्हणजे हायपोथॅलॅमसनं सिक्रेशन केलं काय? GnRH गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन. आणि गोनेडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन्स कोणासाठी होता? तुमच्या पिट्युटरी ग्लँडसाठी होता. ठीक आहे,
आणि या रिस्पॉन्समध्ये पिट्युटरी ग्लँड 2 हॉर्मोन सिक्रिशन करते. किती हॉर्मोन सिक्रिशन करते? 2 हॉर्मोन्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुमचं FSH, ज्याचा लॉंग फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. काय? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. आणि अगेन आहे तुमचा LH म्हणजे नेमकं काय? ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. काय तुमचा? ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. पहिले काय? FSH कोण सिक्रिशन करे? पिट्युटरी ग्लँड सिक्रिशन केले. नंबर पहिला कोणता हॉर्मोन्स आहे तुमचा? FSH, जे की काय तुमचा? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स. आणि दुसरा काय तुमचा? LH आहे, ज्याला काय म्हणतो आपण? ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की जे FSH राहतात, FSH, ठीक आहे, FSH आणि LH अशा 2 पद्धतीचे आहे. जे की FSH हॉर्मोन्स आहे हे कशासाठी रिस्पॉन्सिबल राहील? तुमच्या स्पर्मॅटोजेनेसिससाठी. स्पर्मॅटोजेनेसिससाठी. ठीक आहे. स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? स्पर्म बनण्याची प्रोसेस. सगळे जणाले जर तुम्हाला जर माहीत नसेल स्पर्म बनण्याची प्रोसेस कशी होते, तर तुम्ही माझं पहिलं लेक्चर पाहू शकता, पार्ट 1. त्याच्यामध्ये मी इन डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि जे LH आहे हे LH कशासाठी रिस्पॉन्सिबल राहते? तुमचं एक हॉर्मोन सिक्रेशन करण्यासाठी, ज्याला काय म्हणतात? टेस्टिस्टेरॉन. काय म्हणतात? टेस्टोस्टेरॉन. ठीक आहे. हा एक हॉर्मोन्स आहे टेस्टोस्टेरॉन, रिस्पॉन्सिबल फॉर मस्क्युलर बॉडी आहे. अनदर भरपूर काही फंक्शन करतो. टेस्टोस्टेरॉनचं नेचर काय राहते? स्टेरॉइड हॉर्मोन्स आहे. ते स्टेरॉइड नेचरचं एक हॉर्मोन राहते, जे की LHच्या रिस्पॉन्सिबल नसरनच टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन आपल्या बॉडीमध्ये होत असते. ठीक आहे. काय झालं मग आता? कॉन्सेप्ट काय? एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. पहिले काय आली? प्युबर्टी. त्याला काय म्हटलं आपण? सेक्शुअल मॅच्युरिटी. सेक्शुअल मॅच्युरिटी आल्यानंतर हायपोथॅलॅमसनं हॉर्मोन सिक्रेशन केलं, GnRH, गोनाडोट्रोपिक रिलीजिंग हॉर्मोन, GnRH असं लिहून घेऊ आपण. त्यानंतर काय? पिट्युटरी ग्लँडसाठी होतं ते हॉर्मोन. पिट्युटरी ग्लँडनं याच्या स्टिम्युलस नंतर, या केमिकल मेसेंजर नंतर किती हॉर्मोन सिक्रेशन केले? 2 हॉर्मोन्स. एक काय तुमचा FSH, ज्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स म्हणतात. एक काय तुमचा LH, ज्याला काय म्हणतात? ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स म्हणतात. आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्सनं काय आदेश झाला की स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट करा, कारण की मुलगा एजमध्ये आलेला आहे. बॉईज एज म्हणजे जे मेल्स आहे तो एजमध्ये आलेला आहे. आणि एजमध्ये आल्यानंतर काय केलं जाते? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे बेसिकली स्पर्मॅटोजेनेसिस काय? तुमचे मेल गॅमेट्स आहे. काय? तुमचे मेल गॅमेट म्हणजे बेसिकली काय आहे की नेचर काय म्हणते? तू एबल टू रिप्रोड्यूस, म्हणजे तुम्ही एबल होत चाललेलं आहे कशासाठी? रिप्रोडक्शन करण्यासाठी. त्यासाठी का कोणती प्रोसेस? FSH काय करते? तुमच्या स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस स्टार्ट करते. आणि रिमेनिंग काय? LH. आता जर स्पर्मॅटोजेनेसिस आहे तर शारीरिक पण तयारी असली पाहिजे. त्यासाठी काय तयार केलं जाते? टेस्टिस्टेरॉन. आणि टेस्टिस्टेरॉनच्या सिक्रेशन नंतर मेलमध्ये भरपूर काही चेंजेस येतात. ते चेंजेस आपण समोर पाहणार आहेत. त्या सगळ्या गोष्टी जर इथं बोलल्या तर भरपूर पोर्शन आहेत तुम्हाला समोर दिलेले आहेत, तर त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये काय करू? डिस्कस करू. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. मग काय होईल की हा जो FSH आहे, हा FSH काय? कारण टेस्टीजमध्ये ही सगळ्या गोष्टी मी डिस्कस झालेल्या आहेत. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त अशा पद्धतीने पाहा लागणार आपल्याला. टेस्टीजमध्ये काय राहतात? अशा पद्धतीनं सेगमेंट राहतात. त्याला काय म्हणतात? सेमिनिफेरस लिब्युल्स म्हणतात. सेमिनिफेरस लिब्युल्स नंतर इथं अशा पद्धतीने एक राहते, ज्याला म्हणतात रेटे टेस्टीज. काय म्हणतात? रेटे टेस्टीज. काय म्हणतात? रेटे टेस्टीज. रेटे टेस्टीजमध्ये स्पर्म राहते. रेटे टेस्टीज नंतर स्पर्म कुठे जाते? तुमच्या जे की अशा पद्धतीने राहते, याला म्हणतात वास इफ्रन्शिया. काय म्हणतात? वास इफ्रन्शिया. आणि वास इफ्रन्शियामध्ये नंतर कुठे जाईल? तुमच्या हे जे दिसते तुम्हाला, हे काय? तुमची इपिडिडायमस. काय? तुमचा इपिडिडायमस. व्यवस्थित जर तुम्हाला या गोष्टी माहित नसाल तर तुम्ही माझं पहिलं लेक्चर पाहू शकता. मी इन डिटेलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिस्कस करून दिलेल्या आहे, म्हणून मी थोडं फास्ट लेक्चर घेत आहे. थोडं फास्ट, मी एकदम स्मॉल म्हणजे एकदम स्लो पद्धतीनं घेतलेलं आहे. इपिडिडायमिसचं मेन फंक्शन काय आहे की स्पर्मले मॅच्युअर करणे. जे तुमचे स्पर्म्स राहतात जे की बनलेले ते काय करणे? मॅच्युअर करणे. हे कोणाचं काम आहे? तुमच्या इपिडिडायमिसचं. त्यानंतर हे जे मोठी डक्ट दिसते हे काय? तुमची वास डिफरन्शिया. काय? तुमचं वास डिफरन्शिया. आणि हे जे वास डिफरन्शिया थ्रू जे युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं कुठून येईल? तुमचं युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं. टेस्टीजमधून काय झालेलं आहे? स्पर्म आले आणि हे युरिनरी ब्लॅडरले राऊंड करून येत असते. राऊंड करून दिसत आहे तुम्हाला युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं. युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं आल्यानंतर इथं काय येतात? तुमचे कॉमनली इथं आहे तुमचे 3 ग्लँड्स, जे की सगळ्यात पहिली जी ग्लँड आहे तुमची, जे आहे तुमची सेमायनल वेसायकल्स. हे जे ग्लँड्स आहे हे दिसते तुम्हाला इथं दिलेलं आहे. हे आहे तुमची सेमायनल वेसायकल. सेमायनल वेसायकल नंतर काय? तुमची प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट नंतर बल्बो युरेथ्रल ग्लँड, ज्याला ऑरमध्ये काय म्हणतात? काउपर ग्लँड पण असे म्हणतात. ठीक आहे. तर ह्या ग्लँडचं ज्यावेळेस फ्लुइड मिक्स होते आणि फायनली मिक्स झाल्यानंतर हे जे स्पर्म्स आहे हे स्पर्म्स बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर काय? ज्याला आपण सेमन म्हणतो. काय म्हणतो? सेमन. हे ज्याला म्हणतात इजॅक्युलेशनची प्रोसेस. या सगळ्या गोष्टी आपण काल डिस्कस केलेले. ठीक आहे. आता 1 बाय 1 आपण काय करणार आहे या लेक्चरमध्ये? जे ग्लँड्स आहे सेमायनल वेसायकल, प्रोस्टेट ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड आणि अदर इन्फॉर्मेशन
जे की अनदर इन्फॉर्मेशन आहे, जी की रिमेनिंग आपल्या मेल गॅमेट्स म्हणजे सेमन जे आहे, सेमनचा आपण पीएच वगैरे त्यानंतर जे सगळ्या गोष्टी काय करणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ते हा इथपर्यंत आपण काय केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे, तर हे एवढा सिक्वेन्स लक्षात ठेवा. हायपोथॅलॅमस, जीएनआरएस, पिट्युटरी ग्लँड, पिट्युटरी ग्लँडने कोणते हॉर्मोन सिक्रेशन केले, एफएसएच, ज्याला काय म्हणतात फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स, आणि अगेन्स्ट काय तुमचा एलएच म्हणजे नेमकं काय, ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. चला तर मग आता समोरचा जो की आपला वेज आहे तो पाहणार आपण समोर. ठीक आहे, तर आता याच्यानंतर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये काय डिस्कस करणार आहे, ग्लँड डिस्कस करणार आहे, जे की 3 ग्लँड्स आपल्याकडे अवेलेबल्स आहे. कोणकोणते, सेमायनल वेसायकल, या अगेन्स्ट काय तुमची हे जे फर्स्ट ग्लँड्स आहे हे काय, हे सगळ्यात इम्पॉर्टंट ग्लँड राहते, जे की सेमायनल फ्लुइड्स त्याच्यामध्ये इन्क्लूड करते, जे की पेअर ऑफ ग्लँड आहे. त्यानंतर जे की प्रोस्टेट ग्लँड आहे, ही सिंगल ग्लँड आहे, जे की पेअरमध्ये अवेलेबल नाही. आणि त्यानंतर बल्बो युरेथ्रल ग्लँड, ज्याला शॉर्टमध्ये काय म्हणतो आपण, काउपर ग्लँड्स म्हणतात, हे अगेन्स्ट एक पेअरमध्ये अवेलेबल आहे. तर 1 बाय 1 आपण काय करणार आहे की हे जे ग्लँड्स आहे या ग्लँडचं काय करणार आहे, इम्पॉर्टंट काय करणार, डिस्कस करणार आहे की काय रोल हे प्ले करतात. मेन तर जे आहे ते तर मेल गॅमेट्स आहे, ते तर आपण सिक्रेशन कशा पद्धतीने होते ते याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. जर नसन पाहिलं तुम्ही ते पाहू शकता. पण आता या ग्लँडचं काय इम्पॉर्टंट आहे हे पाहणार आहे आपण. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले जे ग्लँड्स आहे ते काय तुमची सेमायनल वेसायकल्स आहे. काय तुमची सेमायनल वेसायकल्स. ठीक आहे, तर 1 बाय 1 आपण डिस्कस करणार आहे. पहिले बघा काय दिलेलं आहे की सेमायनल वेसायकल्स कोणती ग्लँड आहे तुमची, पेअर ग्लँड आहे. पेअर ग्लँड म्हणजे नेमकं काय की ते पेअरमध्ये अवेलेबल आहे, जोडीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता डायग्राम मध्ये हे जे दिसते तुम्हाला, हे कोणती ग्लँड्स आहे तुमची, एक सेमायनल वेसायकल ग्लँड्स आहे, जे की तुमची पेअरमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, अगेन्स्ट काय दिसत आहे तुम्हाला, इट सिक्रेट अँड अल्कलाइन सेमायनल फ्लुइड्स. ठीक आहे, अल्कलाइन सेमायनल फ्लुइड काय करते, ते सिक्रेट करते. त्याच्यानंतर काय म्हटलं की विच कंटेन द फ्रुक्टोज आणि फायब्रोजन. इट कंट्रीब्यूट अबाउट द 60% ऑफ टोटल व्हॅल्यू ऑफ द सेमन. किती पर्सेंट राहते, 60%. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तुमचा फ्रुक्टोज. काय तुमचा फ्रुक्टोज. आता फ्रुक्टोज काय करतात एवढं लक्षात घ्या की जे तुमचे जे की स्पर्म तुमचे रिलीज झालेले आहे, रिलीज नंतर बघा इकडल्या साईडनं स्पर्म्स आहे, इथं आल्यानंतर काय होतं की जे स्पर्म्स आहे, स्पर्मचं बेसिकली काय एक मोटाईल सेल्स आहे. स्पर्म काय एक मोटाईल सेल्स आहे, आणि मोटाईल करण्यासाठी त्याला मुवमेंट करावं लागते. मोटाईल्स असल्या कारण काय होणार आहे, ते मुवमेंट करतील. तर मुवमेंटसाठी जे एनर्जी सप्लाय करण्याचं काम करते, म्हणजे एनर्जी जे कुठून घेतात ते घेतात तुमच्या फ्रुक्टोज मधून. ठीक आहे, म्हणजे बेसिकली काय आहे की स्पर्मले एनर्जी प्रोव्हाइड कोण करते, फ्रुक्टोज करते, जे की कोण सिक्रेशन करते तुमचं, सेमायनल वेसायकल काय करते, सिक्रेट करते. आणि सेमायनल वेसायकल किती पर्सेंट ऑफ कंट्रीब्यूट करत आहे, 60% ऑफ कंट्रीब्यूट करते तुमच्या सेमन मध्ये. ठीक आहे, स्पर्म्स आणि सेमन मध्ये काय फरक आहे, सेमन मध्ये ग्लँडचा जे कंट्रीब्युशन राहते, कॉन्ट्रीब्यूट राहते, आणि स्पर्म म्हटलं की स्पेशली मेल गॅमेट्स. ठीक आहे, पहिलं लक्षात आलं की सेमायनल वेसायकल काय आहे. अगेन्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला, प्रोस्टेट ग्लँड. सेकंड ग्लँड कोणती आहे तुमची, प्रोस्टेट ग्लँड आहे. हे कोणती ग्लँड आहे, सिंगल ग्लँड. सिंगल म्हणजे काय की सिंगल मध्ये प्रेर आहे. याच्या व्यतिरिक्त हे कोणती होती तुमची, पेअर ग्लँड होती. हे पेअर ग्लँड आहे का, नाही, हे कोणती आहे तुमची सिंगल ग्लँड्स आहे. त्यानंतर बघा काय म्हटलं की रिलीज मिल्क व्हाईट, म्हणजे काय म्हटलं की रिलीज मिल्क लाईक स्ट्रक्चर आहे ते. व्हाईट इज स्लाइटली ऍसिडिक अँड प्रोस्टेटिक फ्लुइड and it contribute 30% ऑफ व्हॅल्यूम ऑफ द सेमन. किती पर्सेंट करते, 30% ऑफ व्हॅल्यूम ऑफ सेमन करते. हे किती करते तुमचं, 60%. हे किती झालं तुमचं 30%. कोणती ग्लँड तुमची, प्रोस्टेट ग्लँड. आता अगेन्स्ट बघा काय म्हटलं की इट कंटेन, याच्यामध्ये भरपूर गोष्टी राहतात. इट कंटेन सिट्रिक ऍसिड आहे, ऍसिड फॉस्फेट आहे, त्यानंतर व्हेरियस एन्झाईम राहते टू प्रोटेक्ट द स्पर्मले प्रोटेक्ट करण्यासाठी. सिट्रिक ऍसिड, फॉस्फेट म्हणजे ऍसिड फॉस्फेट, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय राहतात, अवेलेबल राहतात. बेसिकली जर तुम्हाला सांगायचं म्हटलं की जे फिमेल वजायनल इन्व्हायरमेंट राहते, हे इन्व्हायरमेंट भरपूर ऍसिडिक राहते. हे ऍसिडिक का राहते त्याचं कारण पण मी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शिकवताना तुम्हाला सांगणार. तर मग त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी हे सगळे एन्झाईम काय करतात, काम करतात. कशासाठी, स्पर्मले प्रोटेक्ट करणे. कारण की स्पर्मले प्रोटेक्ट करण्याची जरूरत नाही, कारण की त्याची पॉप्युलेशनच तेवढी आहे. भरपूर जास्त पॉप्युलेशन राहते, पण मोस्ट ऑफ द किल होऊन जातात. पण जाणार कोण, एकच जाणार आहे तिथपर्यंत. पण त्याला पण प्रोटेक्शनची जरूरत लागेल, त्याला एनर्जीची जरूरत लागेल, जे की एनर्जी सेमायनल वेसायकल देईल, जे की फ्रुक्टोज. आणि त्यानंतर काय प्रोटेक्शन कोणती करून तुमचं, प्रोस्टेट ग्लँड. लक्षात इथपर्यंत. अगेन काय म्हटलेलं आहे की काउपर ग्लँड. थर्ड ग्लँड कोणती आहे तुमची, काउपर ग्लँड. काउपर ग्लँड मध्ये काय, त्याच्यामध्ये हे अगेन्स्ट कोणती ग्लँड आहे, पेअर ग्लँड्स आहे. कोणती आहे तुमची, पेअर म्हणजे काय, 2 अवेलेबल्स आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, हे डायग्राम आहे, याच्यामध्ये दिलेलं आहे सेमायनल वेसायकल 2 मध्ये, प्रोस्टेट ग्लँड सिंगल मध्ये प्रेझेंट आहे. आणि हे जे लहान ग्लँड दिसते या तुमची बल्बो युरेथ्रल, ज्याला ऑरमध्ये काय म्हणतो आपण, काउपर ग्लँड म्हणतो आपण. काय म्हणतो, काउपर ग्लँड, जे की हे दिसते तुम्हाला. बेटर ऑब्झर्वेशन पाहून घ्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. हे काय तुमची काउपर ग्लँड. चला तर आपण काउपर ग्लँडचा एक्झाम म्हणजे काय इम्पॉर्टंट आहे भाऊ.
तर कॉपर ग्लँड आहे इट सिक्रेट द म्युकस लाईक फ्लुइड. हे काय सिक्रेट करते, म्युकस लाईक फ्लुइड सिक्रेट करते आणि ॲज अ ल्युब्रिकंट. म्हणजे बेसिकली काय, जर ज्यावेळेस आपण मेल पेनिस जर विचार केला तर मेल पेनिस बेसिकली काय मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. मेल रिप्रोडक्टिव्हचा एक ॲसेसरी ऑर्गन आहे, नेसेसरी नाही, ठीक आहे, प्रायमरी नाही, सेकंडरी ऑर्गन आहे. तर त्याच्यामध्ये काय की एक व्हाईट कलरचं फ्लुइड सिक्रेट होत राहते. त्याचं कारण काय व्हाईट कलरचं फ्लुइड सिक्रेट व्हायचं, त्याच्यासाठी काय ल्युब्रिकंट. ज्यावेळेस इंटरकोर्स किंवा म्हणू शकतो आपण त्याला इंटरकोर्सच्या टाइममध्ये जे की फ्रिक्शन तयार होते, त्या फ्रिक्शन तयार न होण्यासाठी एक ऑइल लाईक काम करते, त्याला ल्युब्रिकंट म्हणतात, जे की कोण करते कॉपर ग्लँड सिक्रेट करते. म्युकस लाईक स्ट्रक्चर राहते ते, जे की म्युकस लाईक फ्लुइड राहते, त्याचं काम काय तुमचं ल्युब्रिकेशन प्रोव्हाइड करणे. ठीक आहे, तर हे 3 ग्लँड्स आहे जे की ज्याचं इम्पॉर्टंट मी सांगितलेलं आहे. अगेन्स्ट काय दिलेलं आहे तुम्हाला सेमन्स, हे पण पाहून घ्या. सेमन काय आहे, तर सेमन बेसिकली काय की जे की आपलं म्हणजे ग्लँडचं जे कॉन्ट्रीब्यूट आहे आणि तुमचे जे स्पर्म्स आहे या सगळ्या काउंटिंग ज्यावेळेस होईल त्याला काय म्हणतात सेमन असे म्हणतात. ठीक आहे, नुसता सेमन म्हणजे स्पर्म होत नाही, बरेच जण याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. तर त्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की सेमन काय अल्कलाइन मिल्की लाईक फ्लुइड्स आहे. मिल्क लाईक फ्लुइड्स, मिल्क लाईक नाही आहे ते मिल्की फ्लुइड्स आहे, सॉरी काय तुमचं मिल्क फ्लुइड्स आहे. त्याचा पीएच किती आहे, पीएच आहे तुमचा 7.2 ते 7.7 एवढा काय आहे त्याचा पीएच राहतो. त्यानंतर काय म्हटलं की सिंगल इजॅक्युलेशन मध्ये किती सेमन बाहेर येतो, 2.5 to 4.0 ml. किती ml राहतो हे सगळ्या डाटा लक्षात ठेवा. किती राहते 2.5 to 4.0 ml काय राहते सिंगल इजॅक्युलेशन. म्हणजे सिंगल टाइम मध्ये ज्यावेळेस फर्स्ट म्हणजे एक वेळा ज्यावेळेस स्पर्म बाहेर येतील, स्पर्म नाही सेमन बाहेर येतील त्याला सिंगल इजॅक्युलेशन म्हणतात. बाहेर जाणे त्याला काय म्हणतात इजॅक्युलेशन. मग सिंगल इजॅक्युलेशन मध्ये किती येतील 2.5 to 4.0 ml काय राहील तुमचं काय सेमन त्याच्यामध्ये अवेलेबल राहील. त्यानंतर काय म्हटलं की इट कंटेन अबाउट द 400 मिलियन स्पर्म. किती राहतात 400 मिलियन स्पर्म एका याच्यामध्ये, किती 400 मिलियन स्पर्म. ठीक आहे, तर हे अनदर ही सगळी इन्फॉर्मेशन झाली तुम्हाला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. आणि हे जे सिस्टम आहे हे सिस्टम लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले जर आपण याचा सिक्वेन्स बघितला तर सिक्वेन्स काय येईल ऐकून घ्या. इथं लिहिण्यासाठी तर जागा अवेलेबल आहे नाही, तर काय राहणार आहे सगळ्यात पहिले काय राहील तुमचं सेमिनिफेरस लुब्यूल, नंतर सेमिनिफेरस टिब्यूल, ठीक आहे. सेमिनिफेरस टिब्यूल झाल्यानंतर काय राहील तुमचं रेटेटेस्टिस नंतर काय राहील वासा इफ्रेन्शिया नंतर इपिडिडायमिस नंतर वासा डिफरेन्शिया नंतर काय राहील तुमचं सेमायनल वेसायकल नंतर काय राहील तुमचा प्रोस्टेट ग्लँड नंतर राहील बल्बो युरेथ्रल किंवा कॉपर ग्लँड नंतर राहील तुमचा युरेथ्रा, आणि युरेथ्रा जे की मेल पेनिसच्या अंदरमध्ये राहील युरेथ्रा, आणि युरेथ्राच्या नंतर आपला जो मेल जे की आपण सेमन म्हणतो ते सेमन काय केलं जाईल इजॅक्युलेशन केल्या जाईल. एवढं फंक्शन लक्षात ठेवा. हे झालं तुमचं ओव्हरऑल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, आ लक्षात. जर काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कमेंट्स करून मला अडचण विचारू शकता. अगेन्स्ट जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्याला जरूरत आहे त्याला शेअर करा. आणि त्यानंतर काय थँक्यू.